मुलांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे मोठेपणाची ओळख. ज्यावेळी आपल्या भारत देशावर इंग्रजांचे राज्य होते त्या काळातील ही गोष्ट आहे बरं का. रत्नागिरी जिल्ह्यातील काटलूक नावाच्या गावामध्ये प्राथमिक शाळेमध्ये घडलेली ही गोष्ट आहे. एके दिवशी शाळा भरली, गुरुजी वर्गात आले आणि त्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला. जर तुम्हाला रस्त्यात एक हिरा सापडला तर तुम्ही त्याचे काय कराल? सर्व मुले विचार करू लागली. एक मुलगा उभा राहिला आणि म्हणाला, मी तो हिरा विकेन आणि एक मोटार गाडी खरेदी करेन बरं का. त्यानंतर दुसरा मुलगा उभा राहिला. तो म्हणाला, मी तो हिरा विकून खूप पैसे मिळवीन आणि खूप श्रीमंत होईन. तिसरा विद्यार्थी म्हणाला, मी तो हिरा विकून खूप पैसे मिळवीन आणि खूप परदेश प्रवास करीन. मला परदेश प्रवास करायचा आहे, मला फार आवड आहे. त्यानंतर चौथा विद्यार्थी उभा राहिला. तो म्हणाला, मी आधी तर त्या हिऱ्याच्या मालकाचा पत्ता शोधून काढीन आणि तो हिरा त्याला परत करेन. शिक्षक चकित झाले. ते म्हणाले, अरे पण खूप शोधूनही तुला त्यांचा किंवा मालकांचा पत्ता सापडलाच नाही तर काय करशील? त्यावर तो मुलगा म्हणाला, तर मी तो हिरा विकून टाकीन आणि त्यातून मिळालेल्या पैशाचा वापर देशाच्या सेवेसाठी करेन. त्या लहानग्या मुलाचे हे उत्तर ऐकून शिक्षकांना भरून आले. ते म्हणाले, शाब्बास, तू खरोखरच मोठेपणी एक मोठा देशभक्त होशील. आणि त्या शिक्षकांचे बोलणे अगदी खरे ठरले. मुलांनो, हा मुलगा मोठेपणी एक मोठा देशभक्त म्हणून नावारूपाला आला. त्याचे नाव होते गोपाळ कृष्ण गोखले. स्वातंत्र्य लढ्यातील अतिशय मवाळ असे थोर नेते म्हणून त्यांची ओळख आजही आपण ठेवतो, काढतो. महात्मा गांधी यांनी त्यांना गुरुस्थानी मानले होते. त्यानंतर महादेव गोविंद रानडे यांचेही ते प्रमुख मार्गदर्शक होते. त्यांना लोकांनी नामदार ही पदवी प्रेमाने बहाल केली आहे. तात्पर्य काय मुलांनो? थोरांच्या मोठेपणाची ओळख ही त्यांच्या लहानपणीच होत असते. असे होते हे नामदार गोपाळ कृष्ण गोखले. आवडली ना गोष्ट? ठेवाल ना लक्षात?